500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नेमकं काय करावं हे त्यांच्या लक्षात येत नाहीये। त्यामुळे आता भीतीचे कारण नाही। या तुमच्या प्रश्नाचे योग्य उत्तर देण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट यांचे आपण मार्गदर्शन घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा साके, ATV न्यूजमध्ये आपलं स्वागत। आता सध्या सर्वीकडे चर्चा चालू आहे 500 व 1000 नोटांची। केंद्र सरकारने जो निर्णय घेतला 500 व 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा, त्यानंतर सर्वांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं, चिंतेचं वातावरण होतं। जे उद्योजक आहेत त्यांच्यामध्ये देखील घबराटीचं वातावरण होतं। याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत चार्टर्ड अकाउंटंट प्रसाद भंडारी सर। सर, आपलं ATV न्यूजमध्ये स्वागत। धन्यवाद। पहिला माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की हा जो सरकारने निर्णय घेतला आहे तो योग्य आहे किंवा अयोग्य आहे, त्यावर आपलं मत काय आहे आणि ही वेळ का आली सरकारला हे जे डिसिजन आहे ते घेण्याची? प्रथमतः मी हे सांगेल की हा जो निर्णय सरकारने घेतला हा अतिशय योग्य निर्णय आहे। जसं बऱ्याचशा समाजाच्या स्तरांमध्ये जर आपण चौकशी केली, विचारलं तर ठीक आहे। जसं तुम्ही सांगितलं की घबराटीचं वातावरण थोडंसं तयार झालेलं आहे, नाही असं नाही आहे, पण हे थोडंसं अज्ञानामुळं झालेलं वातावरण तयार आहे। त्यामुळे आता जे काय आहे ते गव्हर्नमेंटने घेतलेला जे निर्णय आहे तो अतिशय योग्य निर्णय आहे, पण या योग्यता पटण्यासाठी थोडा कालावधी जाण्याची याच्यासाठी गरज आहे। तर हा अतिशय योग्य निर्णय, कारण हा निर्णय घेतला कशासाठी? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं जो काळा पैसा आहे, काळा पैशासाठी गव्हर्नमेंटने जो एक आधीची स्टेप घेतली होती, एकतर आउट ऑफ इंडिया जो पैसा आहे तो आणण्यासाठी ब्लॅक मनीसाठी एक कायदा केला। त्याच्यानंतर आता 30 सप्टेंबर 2016ला जे IDS म्हणून इन्कम डिस्क्लोजर स्कीम म्हणून जी गव्हर्नमेंटने डिक्लेअर केली, तर तो एक प्रयत्न होता। आणि हे सगळं झाल्यानंतरचा आता जो प्रयत्न आहे की हाय डिनॉमिनेशन्स, म्हणजे ज्याच्यामध्ये काळा पैसा साठवला जातो, की एखाद्याला जर काळा पैसा साठवायचा असेल तर तो काही छोट्या डिनॉमिनेशनमध्ये करणार नाही। तर हा जो हाय डिनॉमिनेशन्स नोट आहेत, आजच्या घडीला ज्या हाय डिनॉमिनेशन्स नोट्स आहेत 1000 आणि 500, तर याच्यामध्ये सगळं साठेबाजी झाली होती काळ्या पैशाची। आणि सर्वात महत्त्वाचं हा एक मुद्दा झाला की काळा पैसा रोखायचा होता। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे खोट्या नोटा ज्या बाजारात बनतात, तर त्या खोट्या नोटा ज्या बनतात त्या मेजॉरिटीली बनतात 1000 आणि 500 हाय डिनॉमिनेशन्स। तर या डुप्लिकेट नोटांवर बंधन करायचं होतं। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या ज्या टेररिस्ट ॲक्टिव्हिटी चालतात आणि त्यांना जो काय फंडिंग होतो, तर या 3 गोष्टी या सर्वात महत्त्वाच्या आहेत या 500 आणि 1000च्या नोट बंद करण्यापाठीमागे, की या बराचसा या गोष्टींना आळा बसेल। तुम्ही बोलता हा निर्णय योग्य आहे, पण हा जो निर्णय घेतला त्यासाठी काही कालावधी त्या अगोदर द्यायला पाहिजे होता सरकारने, असं तुम्हाला वाटतं का? नाही, आता ॲक्च्युली तर कालावधीचं जर पाहिलं तर ते जसं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कुणाकडं रेड करतं, सर्वे करतं, ते काय सांगून करत नाही ना। जर सांगितलं तर काय होईल की त्यांच्याकडे जो काय काळा पैसा आहे जे त्यांच्या मनात आहे, तर ते सगळं त्याची विल्हेवाट लावून सगळं करतील। त्याच्यामुळं ही सांगण्याची कुठल्याही याची गरज नाही आहे। मग याच्यामुळं काय झालं असं, जर कालावधी दिला असता ठीक आहे। आता ही मागणी कुणाकडनं, आता तुम्ही पाहिलं असेल तर ही मागणी कुणाकडनं येते? स्पेसिफिकली सामान्य नागरिकांकडं, की त्यांचे जे हाल होत आहेत आता, ठीक आहे, हरकत नाही आहे, गव्हर्नमेंट पण ॲक्सेप्ट करते की हाल थोडे होत आहेत, तर त्यांच्याकडनं अशी मागणी की हे हाल करण्यापेक्षा आम्हाला 2 दिवस जर सांगितलं असतं आधी, तर 2 दिवस सांगितलं असं नाही ना की ह्या जनरलाइज नाही सांगतायत ना, किंवा पर्सनलाइज नाही सांगतायत की यांच्यासाठीच फक्त हा बंद आहे किंवा यांच्यासाठी बंद होणार आहे, यांच्यासाठी चालू आहे। तर म्हणूनसाठी हा काय कालावधी देऊन करण्याचा उपक्रम नाही आहे, हा सडनलीच करायला लागला। जसं तुम्हालाही आठवत असेल इंदिरा गांधींच्या काळातही हाय डिनॉमिनेशन नोटा एकदम बंद केल्या होत्या, त्याच्यामुळेही थोडासा त्यावेळेस काळा पैशाला रोख लागला होता, तोही सडनली बंद झाला होता। तर याचा सडनलीच बंद करणं गरजेचं होतं, तरच जो सरकारचा हेतू आहे तो साध्य होतो याच्यामधनं। या नोटा बंद झाल्या त्यानंतर 2000 व 500च्या नोटा या देखील येणार आहेत, तर यामागचा हेतू काय? हां, तर आता थोडंसं संभ्रमाचं वातावरण याच्यामध्ये आहे की आता काय केलं की काळा पैसा रोखण्यासाठी 1000 आणि 500च्या नोटा बंद केल्या। आता काय होईल की आता पहिलं प्रयोजन की अजून एक प्रयोजन, याच्या पाठीमागचं प्रयोजन काय की एक चौथं कारण, ते सर्वात महत्त्वाचं, की इकॉनॉमी जर स्ट्रॉंग व्हायची असेल तर जास्तीत जास्त पैसा हा बँकिंग चॅनलमधनं फिरणं गरजेचं आहे। आपण जर डेव्हलप्ड कंट्रीमध्ये पाहिलं तर हार्डली 3 ते 4% लोक हे कॅशचा व्यवहार करतात। त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया झालं, त्याच्यामध्ये युरोपियन कंट्रीज झालं, त्याच्यामध्ये अमेरिका झालं, याच्यामध्ये हार्डली 3 ते 4% लोक कॅशमध्ये व्यवहार
करतात. तर मेन काय, बँकिंग चॅनलमधनं जर जो व्यवहार होईल तर बँकिंग चॅनलमधनं सगळ्यांनाच फायदा आहे. एक तर कुणालाही नंबर 2 नंबर 1 करण्याचं काही प्रयोजन नाही आहे. दुसरं की गव्हर्नमेंट स्ट्रॉंग बनतं, इकॉनॉमी स्ट्रॉंग बनते. डेव्हलप्ड कंट्री स्ट्रॉंग काय आहे की त्यांच्याकडं फिरणारं चलन हे फार आहे. पण जर इंडियामध्ये पाहिलं तर आजच्या घडीला 78% हा जो व्यवहार होतात हे सगळे कॅशमध्ये व्यवहार होतात. त्याच्यामुळे जी इकॉनॉमी जी आहे म्हणजे 78% म्हणजे फक्त 22% इकॉनॉमी तुमची बँकिंग चॅनल थ्रू आहे. तर जर याच्यामुळे होईल काय की आज जर मला कुठलीही वस्तू परचेस करायची, माझ्याकडे हाय डिनॉमिनेशन नोट नाही आहे, तर मी काय करेल, 100 किंवा 50 नोटा देण्यापेक्षा मी क्रेडिट कार्ड वापरेल, डेबिट कार्ड वापरेल, मी बँकिंग चेक देईल, DD देईल, इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर वापरेल. तर हे गव्हर्नमेंटला पाहिजे. तर हे जास्तीत जास्त बँकिंग चॅनलचा वापर झाल्यामुळं इकॉनॉमीमध्ये पैसा वाढेल, सगळ्यांचं 1 नंबर 2 नंबरचा प्रश्न संपून जाईल आणि जेवढा जास्त इकॉनॉमीमध्ये पैसा येईल तेवढं टॅक्सेशन वाढेल. आणि लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की जेवढं टॅक्सेशन वाढेल तेवढं त्यांचं कॅपिटल बेस वाढेल, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी सोपं आहे. तर हे एक प्रयोजन होतं की बँकिंग चॅनल वाढण्यासाठी पण हाय डिनॉमिनेशन नोट बंद केल्या. तर अजूनही थोडंसं सगळ्याच स्तरांमध्ये आमच्या चार्टर्ड अकाउंटंट्समध्ये किंवा समाजामध्ये हे एक प्रश्न आहे की 2000 आणि 500च्या नोटा परत काढण्यापाठीमागचं प्रयोजन काय. एक माझ्या ओपिनियनप्रमाणे माईट बी आता जो काय व्हॅक्यूम क्रिएट होईल, कारण सगळ्या हाय डिनॉमिनेशन नोटा या बँकेत जातील, तर हा व्हॅक्यूम फॉर द टाइम बिंग फिलअप करण्यासाठी या 2000 आणि 500च्या नोटा बाजारात कधी आल्या असतील. पण मेन पर्पज जे आहे आता काही थोडासा काळ गेल्यानंतर आपल्याला त्याचंही प्रयोजन समजेल की एक्झॅक्टली हे परत कशासाठी आपण काढतात नोटा. सर, 2.5 लाखांपर्यंत जर आपण पैसे भरले तर तिथे आपल्याला पॅन कार्ड लागेल असं सांगण्यात येत आहे. तर याविषयी तुम्ही अधिक माहिती काय देताल? हां, आता अजून एक जर पाहिलं तर प्रश्न एकदम बरोबर आहे की आता पहिल्या वेळेस जेटलीजींनी सांगितलं की 50,000पर्यंत तुम्ही भरून टाका, गृहिणींना सांगितलं की 50,000पर्यंत तुम्ही कॅश भरून टाका. पण नंतर परत दुसऱ्या दिवशी सांगितलं की आम्ही 2.5 लाखापर्यंत, कधी 2 लाख तुम्हाला आकडा आला असेल, 2.5 लाखापर्यंत आम्ही चौकशी करणार नाही. त्यामुळे 50,000 आला, 2 लाख आला, 2.5 लाख आला. तर असं आहे की 2.5 लाखापर्यंत आता हा कुणासाठी, हा सगळ्यांसाठी नाही आहे. हे सगळ्यांनी नोंद घ्यावी की हे सगळ्यांसाठी नाही आहे. हे कुणासाठी त्यांनी सांगितलं की ज्याचं बँकेत अकाउंट नाही आहे, जो सामान्य नागरिक आहे, ज्याचा इन्कम टॅक्सचा काही एक संबंध नाही आहे, ना त्याचं पॅन कार्ड आहे ना बँकेत अकाउंट आहे, नाही. अशांसाठी काय की असं त्यांनी 2.5 लाखापर्यंत जर त्यांनी रक्कम बँकेत भरली तर असंही 2.5 लाखापर्यंत त्याला इन्कम टॅक्समध्ये एक्झम्पशन आहे. म्हणजे ते जरी त्याचं इन्कम किंवा त्याची जी पुंजी आहे, आता प्रॅक्टिकली जर पाहिलं तर आपल्या कंट्रीमध्ये बरेचसे सामान्य नागरिक आहेत की ज्यांना बँकिंग चॅनलची सवय नाही आहे. त्यामुळे ते काय करतात, जसं गृहिणींचं पाहिलं आपण की छोटे छोटे नोटा गोळा करून घरी 1000-500 करून ठेवतील, पण बँकेत भरणार नाही. तर मग यांच्यासाठी काय केलं की ठीक आहे, तुम्ही 2.5 लाखापर्यंत तुम्ही रक्कम भरून टाका, कारण ती अशी टॅक्स एक्झम्प्ट आहे, म्हणून साठी त्यांना ती सवलत दिली. दुसरं महत्त्वाचं की ठीक आहे, हा एक मुद्दा बरोबर आहे की तुम्हाला पॅन कार्ड 50,000च्या वर लागणार आहे. तर फॉर द टाइम बिंग आपल्याला 30 डिसेंबरपर्यंत आपल्याला टाइम लिमिट आहे हे भरण्यासाठीचं. म्हणजे आजच्या घडीला अजून आपल्याकडे 50 दिवस आहेत. तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे 2 पर्याय आहेत नागरिकांकडे. एक तर पहिली गोष्ट, घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे. तुम्ही याच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर तुम्ही पॅन कार्ड काढा, 15 दिवसामध्ये तुम्हाला पॅन नंबर येऊन जाईल, पॅन कार्ड येऊन जाईल. ते केल्यानंतर तुम्ही बँकेत खातं ओपन करा, तुमच्याकडे भरपूर दिवस आहेत. ते आल्यानंतर तुम्ही पॅन कार्ड आल्यानंतर त्याचं जी काही फॉर्मॅलिटी बँकेची ती कंप्लीट करा. तुमच्याकडची जी काही पुंजी असेल ती 2.5 लाखापर्यंतची ती बँकेत तुम्ही भरून टाका, बरोबर. दुसरं, जर तुम्हाला नको आहे ते पैसे घरात, तुम्हाला इमिजिएटली पैसे बँकेत भरायचे, तुम्ही आत्ता बँकेचं अकाउंट ओपन करा. त्यामध्ये तुमचं जे काही ॲप्लिकेबिलिटीप्रमाणे जिथं याला बँकेमध्ये विचारून फॉर्म नंबर 60 किंवा 61 ते आहेत, ते तुम्हाला मदत करून ते अकाउंट ओपन होऊन जाईल बिना पॅनचं. मग नंतर तुम्ही पॅन कार्ड काढा, बँकेला कळवा. नाही तर हे 2 पर्याय तुमच्याकडे आहेत. तर पॅन कार्ड काढणं तर हा काही टेन्शनचा भाग नाही, नागरिकांनी ध्यानात घ्यावं. आणि पॅन कार्ड काढल्यानंतर की आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरायला लागतं की काय, तर असं मुळीच नाही आहे. जोपर्यंत तुमचं इन्कम जे आहे ते वार्षिक 2.5 लाखापेक्षा जास्त जात नाही, प्रोव्हाइडेड तुमचं एज 60 वर्षाच्या आत असावं. तर 2.5 लाखापर्यंत तुमचं, 2.5 लाखाच्या वर तुमचं इन्कम जात नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इन्कम टॅक्सची भीती घ्यायची गरज नाही आहे आणि इन्कम टॅक्सचं रिटर्न भरायची गरज नाही आहे. तर पॅन कार्ड काढायला लागलं तरी पण घाबरायचं काही कारण नाही आहे. आपल्याला सरांनी सांगितलं की पॅन कार्ड ज्यांच्याकडे नाही आहे ते पॅन कार्ड काढू शकतात. सर, हा जो निर्णय झाला
त्यानंतर काही लोकांनी सोने खरेदीकडे जास्त कल दिला, तर याविषयी आपलं काय मत आहे? आता तसं जर बोलायचं पाहिलं तर सोने खरेदी आता हा लोकांनी निवडलेला पर्याय आहे. आता त्यांनी तसं जर पाहिलं तर ते आज तसं तो तर ब्लॅकमध्येच राहणार आहे. कारण एखाद्याकडे जर से 1 लाख रुपये आहे पण त्याचे ते अनअकाउंटेड आहेत, तो हा प्रयत्न करतोय की मला सोनं मिळेल. नाही, पण तो जर तसं पाहिलं तर आज तुम्ही पाहिले रेट सोन्याचे पाहिले असतील तर कुठे 50,000ही ऐकायला मिळतात, कुठे 55,000ही मिळतात, तर कुठे 60,000ही मिळतात. तर याच्यामुळे होईल काय की तो त्याच्यासाठी खर्च किती करतोय. म्हणजे जर आज जर 30,000चं सोनं तो 60,000मध्ये घेतोय आणि त्याची व्हॅल्यू 30,000 रुपये राहणार आहे, तर त्याच्यासाठी तो किती म्हणजे म्हणजे आमच्यातर्फे जर कुणालाही सीएला विचारलं तर आम्ही सांगणार नाही की हा पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे. म्हणून तर सोने खरेदी मला नाही वाटत की लोक जे करतायत सोने खरेदी करून ठेवतायत आणि ब्लॅक जे आहे ते ब्लॅकच करून ठेवतायत, तर आमच्यासाठी म्हणजे आमच्याकडनं तरी ते ॲडवायजेबल नाही आहे. सर, या ज्या सर्व घडामोडी झाल्यात, 500 व 1000च्या नोटा रद्द करण्याचा जो निर्णय झाला, यामुळे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? हां, तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की ॲज फार एज अर्थव्यवस्था जी आपली इकॉनॉमी जी कन्सर्न आहे, तर याच्यामध्ये होईल काय की आज आता जसं आपल्याला लिमिट दिलं की तुम्ही 4,000 रुपयापर्यंत एक्सचेंज करू शकता आणि जी काही एक्सेस कॅश आहे ते तुम्ही बँकेत भरा. तर नंतर 4,000 रुपये हे कशासाठी तुम्हाला दिलं की तुम्हाला डेली नीड्स आहेत, बरोबर आहे. हां, आता जसं तुम्ही भाजी घ्यायला येता तर भाजी घेणार तर ठीक आहे, भाजी घेणार तर तुमच्याकडनं चेक घेणार नाही किंवा त्याच्याकडे काही तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप नाही करणार. तर त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला, तो 4,000 रुपये तुम्हाला डेली नीडसाठी दिलेत. त्याच्यानंतरची जी एक्सेस कॅश आहे तर ती तुम्ही बँकिंग भरा आणि ती बँकेत भरल्यानंतर त्या बँकिंग चॅनलमधनं फिरवा. तर जितकी बँकिंग, मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे एक प्रयोजन होतं सरकारचं याच्या पाठीमागं की जास्तीत जास्त पैसा बँकिंग चॅनल थ्रू फिरला पाहिजे. जसं जितका जास्त पैसा बँकिंग चॅनल थ्रू फिरेल तितका जास्त इकॉनॉमी आपली स्ट्रॉंग होईल. आणि लोकांनाही एक आहे की म्हणजे आमच्यातर्फे एक सल्ला राहील की जितका जास्त तुम्हाला बँकेचा वापर करता येईल तितका जास्त करा. एक तर आपल्याला थोडासा टॅक्स भरायला लागेल, पण टॅक्स भरल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे, आपल्याला झोप शांत आहे. अल्टिमेटली आयुष्यात करायचं काय की आपल्याला भीती घालवायची आणि झोप शांत लागणे याच्यापेक्षा दुसरं पर्पज असू शकत नाही या जिंदगीमध्ये. आणि जे काही तुम्हाला खर्च करायचं बँकिंगमध्ये करा, तुम्हाला म्हणजे इकॉनॉमी पण स्ट्रॉंग होईल. आज सरकारकडे पैसा असेल, आपण पाहतो की कित्येक प्रकल्प रखडलेत. कशासाठी रखडलेत की पैसा नाहीये. नाही, तर ज्यावेळेस तुम्ही जितकं जास्त, आता तुम्ही पहा की जितके लोक बँकेत पैसे भरतात त्याच्यामुळे किती इकॉनॉमी स्ट्रॉंग होईल आपली. आणि ती इकॉनॉमी स्ट्रॉंग झाल्यामुळे आणि त्याच्यातनं पैशातनंच पैसा जनरेट होईल. म्हणजे हा निर्णय आता जरी जेवढा कठीण वाटत असेल तर याचे फायदे खूप आहेत, फार फायदे आहेत. तर आता आपण पाहतो बँकांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, ATM मशीनच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. तर हे जे वातावरण आहे ते स्थिर होण्यासाठी किती कालावधी लागेल? आता साधारण जसं ह्या लाईनीत ऑफकोर्स या तर लागणारच होत्या. कारण प्रत्येकाची नीड आहे आज प्रत्येकाकडे. कारण हे सडन चेंज झाल्यामुळं त्यालाही माहीत नव्हतं की ही नोट उद्या चालेल, असं होणार नाही की ही नोट चालणार नाही म्हणून. तर आता ते आहे, पण हे सुरळीत होण्यासाठी साधारण एक जेवढा टाईम दिला आहे साधारण एक 2 ते 3 महिने याच्यामध्ये लागतील. आता एक याच्यानंतर आता जसं गव्हर्नमेंटने सांगितलं की या 14 तारखेनंतर याचे लिमिट पण वाढवणार आहेत 4,000चं. आता किती वाढवणार ते माहीत नाही, पण ते वाढवल्यानंतर एक ध्यानात येईल की गर्दी हळूहळू कमी होईल ती. आणि मग त्याच्यानंतर एक साधारण एक 2 ते 3 महिन्यानंतर पूर्ण वातावरण सुरळीत व्हायला पाहिजे. कारण काय होईल, सायमल्टेनियसली गव्हर्नमेंटची तयारी अशी आहे की ज्या नवीन नोटा आहेत त्याचाही पुरवठा बँकांमध्ये व्यवस्थित झाला पाहिजे. नाही, तर एक साधारण 2 ते 3 महिन्यापर्यंत ही स्थिती सुरळीत होण्यासाठी मदत होईल. सर, तुम्ही एक चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत आणि तुमची सर्वांची एक संस्था देखील आहे. तर हा निर्णय आल्यानंतर तुम्ही सर्वजण एकत्र तर आलाच असतात आणि जेव्हा तुम्ही एकत्र आला तर तुम्हाला खूप सारे फोन देखील आले असतील. तर लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या की या गोष्टी, हा जो निर्णय झाला तो अचानकपणे झाला, तर लोकांच्या प्रतिक्रिया कशा पद्धतीने तुम्हाला आल्या? आता लोकांच्या प्रतिक्रिया तसे पाहिलं तर इंटरेस्टिंग होत्या फार. कारण आता ठीक आहे, सगळ्या प्रतिक्रिया आपण इथं देऊ शकत नाही. तर पहिले ज्यावेळेस 8 वाजता ज्यावेळेस ते भाषण संपलं किंवा कोणाही भाषण संपायची वाट नाही पाहिली, तर त्याच्यानंतर जे काय फोन आले की एक तर पहिली गोष्ट संभ्रमाचं वातावरण होतं की मग याच्यामध्ये मग प्रत्येकाचे प्रश्न की मग माझ्याकडे ही कॅश आहे, मग याचं काय करायचं आपल्याला, म्हणजे हे उद्या वापरात येणार का, माझे पैसे बुडाले नाही. पण हा सर्वात महत्वाचं की उद्या माझ्याकडे सपोज आहे, सपोज काही बिझनेसमॅन आहे माझा, त्याने मला फोन केला, अरे माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत, मग हे काय उद्या बुडाले का. नाही, मग यांना ठीक आहे, प्रश्न बरेचसे आले, पण त्यांना सगळ्यांना समजून सांगितलं कुठलाही पैसा बुडालेला नाहीये. हां, पण त्यांना हे निश्चित सांगितलं की तुमच्याकडे जर कोणी काळा पैसा आहे तर तो बुडाला हे निश्चित पकडून तुम्ही चाला.
पण ज्यांचं आम्ही सगळ्यांना हे सांगितलं आणि नागरिकांनाही सांगतो, आपली जी मेहनतीची कमाई आहे जी तुम्ही तुमच्याकडे साठवून ठेवलेली आहे, पण साठवून ठेवली इन द सेन्स की ती ब्लॅकमध्ये नको आहे. हां, जसं सांगितलं की जसं जेटलीजींनी सांगितलं की 2.5 लाखापर्यंतची तुम्ही रक्कम ठेवा, त्यांनी हे जाणवूनच की आपल्या भारतामध्ये सामान्य नागरिक बरेच आहेत, बरेचशा लोकांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी सांभाळून ठेवली, तर त्यांना काळजी करायचं कारण नाही आहे. प्रोव्हाइडेड जो पैसा आहे तुमचा तो 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे. सर धन्यवाद. आपण सर्व ही माहिती आमच्या प्रेक्षकांना दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आपण पाहिलं आज 500 व 1000च्या नोटा ज्या रद्द झाल्या त्यानंतर संभ्रमाचं वातावरण सगळ्यांमध्ये निर्माण झालं होतं, पण घाबरून जायचं काही कारण नाही. सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे, तर आपण त्यानुसार आणि अजून जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांच्याकडनं आपण अजून माहिती घेणार आहोत. तुम्ही पाहत रहा ATV न्यूज 24 तास. नमस्कार.